Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to learn about compound conjunction in a grammar topic. Now तर तुम्हाला हे माहितीच आहे की आपण आपलं ग्रामर सेक्शन चालू केलेलं आहे. तर त्या ग्रामर सेक्शन पैकी आज आपण पाहणार आहोत कंपाउंड कंजंक्शन. Students, when at the time of teaching the parts of speech, we have seen what is meant by conjunction. आपण जेव्हा पार्ट्स ऑफ स्पीच हा भाग पाहिला त्यावेळी आपण कंजंक्शन म्हणजे काय दॅट वी हॅव ऑलरेडी सीन. कंजंक्शन मीन्स व्हॉट? इट इज अ वन फ्रेज विच जॉईन्स टू सेंटेन्स और टू फ्रेजेस. बरोबर. कंजंक्शन म्हणजे काय? हा असा शब्द की जो दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना एकत्रितपणे जोडतो आणि एक वाक्य बनतं, त्याला आपण कंजंक्शन म्हणतो. वी हॅव सीन द कंजंक्शन्स लाईक ऑर, इफ, and like that, but today we are going to learn about compound conjunction. Now what is compound conjunction? What are the types of compound conjunction? We will see. Compound conjunction, you have already heard about not only but also, either or, neither nor, or as soon as, no sooner than. So these all conjunctions are called compound conjunction because it joins two sentences together. Now first of all we will see not only but also. Not only but also. Now not only but also, when we use not only but also, first it is used to connect and emphasize two phrases or two words in the same position. Not only but also we use to connect two sentences or two phrases, but that two sentences or that two phrases should be of same position. म्हणजे आपण असे दोन शब्द किंवा असे दोन वाक्य जोडण्यासाठी नॉट ओनली बट ऑल्सो वापरतो की ज्यांची पोझिशन सेम असते. म्हणजे एकसारख्या प्रकारचे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी वी यूज नॉट ओनली बट ऑल्सो. रिमेंबर, नॉट ओनली बट ऑल्सो यूज टू कनेक्ट and emphasize two phrases or two words in the same position in one sentence. Okay, now while using not only but also there are sentence structures. Okay, not only but also हे यूज करण्यासाठी सेंटेन्सचे स्ट्रक्चर्स आहेत. Now first see first structure of sentence, that is subject plus verb plus not only plus adjective plus but also plus adjective. Now while using this not only but also you will get one sentence. Okay, you will get one sentence which contains two different words but in a same position. आता तुम्हाला ज्यावेळेस नॉट ओनली बट ऑल्सो हे सेंटेन्समध्ये यूज करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला एक सेंटेन्स मिळेल. त्या सेंटेन्समध्ये दोन फ्रेज असतील बट दॅट फ्रेजेस आर ऑफ सेम पोझिशन. त्या एकाच प्रकारच्या दोन वेगळ्या फ्रेज असतील. म्हणजे two different phrases but of same position. Now that time you have to use not only but also. So structure is there are four different structures of not only but also. Not only but also यूज करण्याचे चार वेगळे स्ट्रक्चर्स आहेत. तर पहिलं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस नॉट ओनली प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस बट ऑल्सो प्लस ॲडजेक्टिव्ह. आता ॲडजेक्टिव्ह ही एक फ्रेज आहे, बरोबर. मग जेव्हा ॲडजेक्टिव्ह एक असं सेंटेन्स मिळेल तुम्हाला की ज्यामध्ये दोन ॲडजेक्टिव्ह असतील
ॲडजेक्टिव्ह हा एक प्रकार झाला. मग ॲडजेक्टिव्ह हा एक जो प्रकार आहे त्या ॲडजेक्टिव्हचे दुसरे दोन ॲडजेक्टिव्ह्ज बट एका सेंटेन्समध्ये तुम्हाला जेव्हा लिहायचे असतील तेव्हा तुम्हाला नॉट ओन्ली बट ऑल्सो वापरावं लागतं. ॲज अ ॲडजेक्टिव्ह हा पार्ट्स ऑफ स्पीचमधला एक प्रकार आहे, बरोबर. मग ॲडजेक्टिव्हजमधलेच दोन वेगळे ॲडजेक्टिव्ह्ज तुम्हाला वाक्यामध्ये मिळतील तेव्हा तुम्हाला नॉट ओन्ली बट ऑल्सो यूज करायचं. यू हॅव टू यूज नॉट ओन्ली बट ऑल्सो while the sentence containing two adjectives. Okay, now let's see example. He is handsome. He is intelligent. Now see, sentence is given that he is handsome, he is intelligent. Okay, sentence will be like that also. Otherwise sentence will be he is handsome, comma intelligent, or he is handsome and intelligent. अशा प्रकारे तुम्हाला दोन सेंटेन्स किंवा एका सेंटेन्समध्ये दोन फ्रेज, इथं फ्रेज कोणती आलेली आहे, ॲडजेक्टिव्ह ही फ्रेज आलेली आहे. मग तुम्हाला या सेंटेन्समध्ये नॉट ओन्ली यूज करायचं आहे. यू हॅव टू यूज द नॉट ओन्ली बट ऑल्सो इन दिस सेंटेन्स. सो हाऊ यू विल यूज फर्स्ट सब्जेक्ट ही इज. ओके, देन वर्ब. व्हॉट इज द वर्ब? ही इज नॉट ओन्ली adjective handsome. He is not only handsome, then again but also, plus but also. He is not only handsome but also intelligent. He is not only handsome but also intelligent. So we use not only but also to join the two phrases, that is handsome and intelligent. Handsome आणि intelligent हे दोन काय आहेत, ॲडजेक्टिव्ह आहेत, बरोबर. ॲडजेक्टिव्ह म्हणजे आपण पाहिलं की विशेषण, बरोबर. एक इथं सब्जेक्ट काय आहे, ही म्हणजे एक मुलगा, बरोबर. त्या मुलाबद्दल विशेष माहिती सांगितलेली काय आहे की तो हँडसम पण आहे, शिवाय तो इंटेलिजंट पण आहे. मग हे सांगण्यासाठी आपण नॉट ओन्ली बट ऑल्सो वापरतो. मग आता या शब्दाचा किंवा या वाक्याचा मराठी अर्थ कसा होईल की तो हँडसम आहे पण त्याबरोबरच इंटेलिजंट सुद्धा आहे. या प्रकारे म्हणजे च्या सोबतच किंवा च्या बरोबरच तो हेही आहे आणि तेही आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण मराठीमध्ये वाक्य बोलतो हेही आहे आणि तेही आहे किंवा हे पण आणि ते पण, हे सांगण्यासाठी आपण ज्या प्रकारे मराठीत वाक्य बोलतो त्या प्रकारे इंग्लिशमध्ये आपण हँडसम बट ऑल्सो इंटेलिजंट हे सांगण्यासाठी आपण नॉट ओन्ली बट ऑल्सो यूज केलं. Then the next structure of sentence, that is subject plus verb plus not only plus adverb plus but also plus adverb. Now while the sentence is containing two phrases and that two phrases are adverb, दोन ॲडवर्ब आहेत. मग ते दोन ॲडवर्ब तुम्हाला एका सेंटेन्समध्ये लिहायचे असतील तर दॅट टाइम ऑल्सो वी यूज नॉट ओन्ली बट ऑल्सो. ओके, नाव लेट्स सी एक्झाम्पल.
naturally and fluently. Now see, the sentence is he speaks Spanish naturally and fluently. Now in this sentence you have to use not only but also. So how you will use? He speaks. Now speaks is a verb. Okay, speaks म्हणजे बोलणे. बोलणे ही एक क्रिया आहे म्हणून हे verb आहे, बरोबर? So he speaks Spanish. He speaks Spanish not only now adverb is naturally and fluently. These are the two adverbs. Okay, so he speaks Spanish not only naturally. Then we have to remove the and, comma, but, if, that we have to remove. Okay, so he speaks Spanish not only naturally. In place of and we have to put but also. But also, second adverb is fluently. Okay, now sentence in this sentence was containing the two adverbs, and that two adverbs we have to write in one sentence by using not only but also. आता या सेंटेन्स मध्ये दोन ॲडवर्ब्स होते की जे दोन ॲडवर्ब्स आपल्याला एका सेंटेन्स मध्ये नॉट ओनली बट ऑल्सो नी लिहायचे होते. नाउ हाउ वी कॅन राईट? ही स्पीक्स स्पॅनिश नॉट ओनली नॅचरली बट ऑल्सो फ्लुएंटली. Okay, now it's containing same position adverbs. बरोबर, एकाच प्रकारचे दोन adverbs आहेत. बरोबर. Now third structure of sentence, subject plus verb plus not only plus noun plus but also plus noun. Now if the sentence is containing two nouns, जर एका सेंटेन्समध्ये दोन नाउन असतील आणि ते दोन नाउन आपण एका सेंटेन्समध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो यूज करून लिहायचं असेल तर कोणतं स्ट्रक्चर? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस नॉट ओनली प्लस नाउन प्लस बट ऑल्सो प्लस सेकंड नाउन. ओके, नाउ लेट्स सी एक्झाम्पल. I like cheesecake. I like cheesecake and cake. I like cheesecake and cake. Now in this sentence the two nouns have come that are cheesecake and cake. Now these we have to put in the right way by using not only but also. Now how we can use? Let's see. I like. Now like is a verb. Okay, so subject is I, like is verb. So I like not only. Subject verb not only. Subject verb not only. I like not only cheesecake but also cake. Okay, now like this way we have to use not only but also while the sentence is containing two phrases and that two phrases are of noun.
Okay, now next structure. Number 4, subject plus not only plus verb plus but also plus verb. Now see, that is the fourth structure if the sentence is containing two verb. आता जर का एका सेंटेन्स मध्ये दोन क्रियापद आले असतील आणि ते दोन क्रियापद आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो यूज करून लिहायचे असतील तर ते कशा प्रकारे लिहायचे. फर्स्ट वी हॅव टू कीप द सब्जेक्ट and right next to the subject immediately we have to put not only. in remaining आपण जे आधी जे तीन पहिले रूल पाहिले त्यामध्ये काय पाहिलं, सब्जेक्ट नंतर वर्ब आलेला आहे बरोबर. सब्जेक्ट नंतर वर्ब, त्यानंतर नॉट ओनली, त्यानंतर ॲडवर्ब किंवा नाउन किंवा ॲडजेक्टिव्ह, अशा प्रकारे आपण पहिले तीन स्ट्रक्चर पाहिले. पण या सेंटेन्समध्ये जर का दोन वर्ब आलेले असतील तर सब्जेक्ट राईट नेक्स्ट नॉट ओनली, देन after not only we have to put first verb, then but also and plus second verb. Okay, now let's see example. She dances extraordinarily and sings perfectly. Now see, two verbs have come here, dances extraordinary and sings perfectly. आता या सेंटेन्स मध्ये दोन वर्ब आलेले आहेत, दोन क्रियापद आलेली आहेत. कोणती, एक डान्सेस एक्स्ट्राऑर्डिनरी हे क्रियापद आहे आणि दुसरं क्रियापद आहे सिंग्स परफेक्टली, म्हणजे ती डान्स सुद्धा करते आणि गाते सुद्धा. हे डान्स करणे आणि गाणे हे दोन क्रियापद आहेत बरोबर. मग ही दोन क्रियापदे एका सेंटेन्स मध्ये आलेली आहेत. मग आता आपण इथं नॉट ओनली बट ऑल्सो वापरू शकतो. कसं, फर्स्ट ऑफ ऑल सब्जेक्ट शी, राईट नेक्स्ट not only, she not only, then first verb that is dances extraordinarily, not only dances extraordinarily, then after that but also, she not only dances extraordinarily but also second verb sings perfectly. Sings perfectly. It means that we can use not only but also while the sentence is containing two different verbs, two adjective, two noun or two adverb. While sentence is containing two verb, two adjectives, two adverbs and two noun, then that time we can use not only but also for connecting that phrases. ओके, त्या दोन फ्रेजेस कनेक्ट करण्यासाठी आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करू शकतो. नाव आफ्टर नॉट ओनली बट ऑल्सो नेक्स्ट कंजंक्शन that is as soon as. Next is as soon as. Now when you will use as soon as, see, as soon as it is used to show that something happened immediately at the very moment another action is
टेकन प्लेस. आता ॲज सून ॲज आपण कधी वापरतो? जेव्हा एखादी घटना घडते आणि त्या घटनेच्या लगेचच दुसरी एखादी घटना घडते, त्यावेळी आपण ॲज सून ॲजचा वापर करू शकतो. लक्षात घ्या, ॲज सून ॲजचा वापर जेव्हा दोन घटना एका पाठोपाठ एक घडतात हे सांगण्यासाठी वापरतात. Do not use as soon as when speaking about future. Whenever we have to tell something about the future or future happening things, that time we should not use as soon as. It means that as soon as we can use for the past tense or the future or for the present tense. म्हणजेच काय तर as soon as चा वापर आपण फ्युचर टेन्सच्या गोष्टीसाठी न करता फक्त पास्ट टेन्स मधील आणि प्रेझेंट टेन्स मधील गोष्टी सांगण्यासाठीच करावा. देन as soon as use always at the beginning of the first statement. Now see, as soon as when we should use while the two statements or the two actions are happening back to back. आता आपण आधीही पाहिलेलं आहे की ॲज सून ॲज आपण केव्हा वापरतो? जेव्हा दोन घटना किंवा दोन वाक्य एका पाठोपाठ एक घडतात, एका पाठोपाठ एक घडलेले आहेत, मागोमाग लगेचच एक घडते की लगेचच दुसरी घटना घडलेली आहे, असे जेव्हा सेंटेन्स असतात त्यावेळी आपण ॲज सून ॲजचा वापर करतो. म्हणजेच काय तर ॲज सून ॲजमध्ये दोन सेंटेन्सेस असतात. एक सेंटेन्स जी घटना पहिली घडली आहे ते आणि दुसरं सेंटेन्स जी की घटना 2 नंबरला घडली आहे ते. बरोबर. मग ॲज सून ॲजचा वापर केव्हा करायचा? जेव्हा त्या दोन सेंटेन्समधील एक सेंटेन्स हे पहिली घटना घडलेली आहे किंवा पहिल्यांदा कोणती घटना घडलेली आहे हे दाखवणारं जे सेंटेन्स असतं त्या सेंटेन्सच्या आधी आपण ॲज सून ॲजचा वापर करायचा. म्हणजेच काय की ॲज सून ॲज वी यूज फॉर द बिगिनिंग ऑफ फर्स्ट ॲक्शन स्टेटमेंट. प्रथम घडलेल्या घटनेच्या आधीच्या स्टेटमेंटच्या सुरुवातीला आपण ॲज सून ॲजचा वापर करावा. Now, as soon as used with tenses as present simple and present simple, present perfect, past simple and past perfect. म्हणजेच याचाच अर्थ आपण फ्युचर टेन्सच्या वाक्यासाठी ॲज सून ॲजचा वापर करू शकत नाही. आपल्याला फक्त प्रेझेंट सिंपल किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स आपण त्याला म्हणतो. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आणि सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ आणि प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट या 4 टेन्सेससाठी कोणते कोणते टेन्सेस? प्रेझेंट सिंपल, देन प्रेझेंट परफेक्ट, पास्ट सिंपल अँड पास्ट परफेक्ट या 4 टेन्सेससाठी फक्त आपण ॲज सून ॲजचा वापर करू शकतो. नाव लेट्स सी एक्झाम्पल, देन यू विल अंडरस्टँड. The driver saw green signal comma he started his car. Now see, here 2 sentence or 2 actions which happens immediately. आता इथं 2 सेंटेन्स आहेत किंवा 2 वाक्य आहेत किंवा 2 घटना आहेत की ज्या एका पाठोपाठ एक घडलेल्या आहेत. पहिली घटना कोणती आहे? द ड्रायव्हर सॉ ग्रीन सिग्नल. ड्रायव्हरने ग्रीन सिग्नल बघितला. ओके, दॅट इज द फर्स्ट ॲक्शन. देन हिअर इट विल बी कॉमा ऑर अँड ऑल्सो. इथं अँड ही असू शकतं किंवा कॉमा देखील असू शकतो किंवा हे पहिलं वाक्य आणि हे दुसरं वाक्य. मग यूज ॲज सून ॲज असंही असू शकतं. मग सेकंड स्टेटमेंट इज ही स्टार्टेड हिज कार. आता दुसरं स्टेटमेंट काय आहे? ही स्टार्टेड हिज कार. त्याने त्याची कार चालू केली. म्हणजे 2 घटना कोणत्या? ड्रायव्हरने सिग्नल पाहिला,
ड्रायव्हरनी गाडी चालू केली. ह्या दोन घटना आहेत की ज्या लगेचच एका पाठोपाठ एक घडलेल्या आहेत. बरोबर. नाव इन दिस सेंटेन्स वी हॅव टू पुट ॲज सून ॲज. नाव फर्स्ट ऑफ ऑल what we have to write, let's see the structure of as soon as. Structure of as soon as is as soon as plus first statement or sentence, we can say statement or sentence plus comma plus second statement or sentence. Now see, if there is comma not given, in place of comma if there is an and or but, जर काय या सेंटेन्समध्ये कॉमा नसेल दिलेला, त्या जागी जर अँड, बट किंवा फुल स्टॉपचा वापर असेल तर ते बाकीचे सगळं फुल स्टॉप असेल किंवा अँड असेल किंवा इफ असेल, जे काय आहे ते काढायचं आणि त्या ठिकाणी कॉमा द्यायचा असतो. ओके. ना स्ट्रक्चर बघा, ॲज सून ॲज प्लस फर्स्ट स्टेटमेंट और सेंटेन्स प्लस कॉमा प्लस सेकंड स्टेटमेंट. इट इज व्हेरी सिम्पल. येस नो. ॲज सून ॲज वापरायचं, त्यानंतर जे काही फर्स्ट स्टेटमेंट आहे ते फर्स्ट स्टेटमेंट लिहायचं, त्यानंतर कॉमा. डोंट फॉरगेट टू गिव्ह कॉमा. आणि काही वेळेला तुम्हाला जे काही प्रश्न असतात की स्पॉट द एरर, आणि जर का तुम्हाला हे ॲज सून ॲजचं स्टेटमेंट असेल तर त्यावेळी स्पॉट द एररसाठी कॉमासुद्धा काही वेळेला दिलेला नसतो. मग तो कॉमासुद्धा एरर म्हणून तुम्ही स्पॉट करावा लागतो. बरोबर. म्हणून ॲज सून ॲजच्या सेंटेन्समध्ये कॉमा इज व्हेरी इम्पॉर्टंट आफ्टर द फर्स्ट स्टेटमेंट. पहिल्या स्टेटमेंट नंतर कॉमा. ॲज सून ॲज प्लस फर्स्ट स्टेटमेंट प्लस कॉमा प्लस सेकंड स्टेटमेंट. ओके. नाव लेट्स सी how we can solve this example. As soon as the driver, as soon as the driver saw green signal, then comma, he started his car. Okay. Now you will say that as soon as will come at the beginning only. As soon as हे नेहमी सुरुवातीला येतं, पण कशाच्या सुरुवातीला? पहिल्या स्टेटमेंटच्या सुरुवातीला. ज्या दोन घटना घडलेल्या आहेत, आता कोणतीही जेव्हा घटना घडतात, 2 असो किंवा 3 असो, कोणत्याही घटनाचा क्रम असतो. बरोबर की नाही. मग त्या घटनाक्रमानुसार जेव्हा 2 घटना असतात आणि त्या 2 घटनांच्या घटनाक्रमानुसार पहिली घटना जी घडलेली असते त्या पहिल्या स्टेटमेंटच्या आधी नेहमी ॲज सून ॲज वापरायचं. इट मीन्स दॅट वॉट एव्हर द 2 स्टेटमेंट्स और 2 सेंटेन्सेस आर देअर, from that 2 sentences or 2 statements, as soon as we have to use before the first statement. Now you can use as soon as in middle, but that time you have to write the second statement at first. How? आता तुम्ही as soon as काही वेळेला मध्ये सुद्धा वापरू शकता, पहिल्या आणि दुसऱ्या स्टेटमेंटच्या मध्ये. पण कधी जेव्हा तुम्ही दुसरं स्टेटमेंट सुरुवातीला लिहाल तेव्हा पहिल्या स्टेटमेंटची सुरुवात करताना तुम्ही as soon as वापरू शकता. कसं? लेट्स सी. 2 statements are there here. Okay. Second statement is he started car. So structure will be second statement plus as soon as plus first statement. Okay. Now let's see. He started his car as soon as he saw green signal. म्हणजे काय की as soon as चा वापर नेहमी फर्स्ट
पहिली घटना घडलेली आहे, फर्स्ट स्टेटमेंट जे आहे त्या फर्स्ट स्टेटमेंटच्या सुरुवातीलाच नेहमी तुम्ही ॲज सून ॲज वापरू शकता. ओके. नाव नेक्स्ट इज नो सूनर दॅन. No sooner than. Now, no sooner used to show always a negative statements. आता no sooner, आता no sooner मध्येच no आलेला आहे. no कधी वापरतो आपण? जेव्हा ते स्टेटमेंट किंवा सेंटेन्स निगेटिव्ह शो करायचं असेल तेव्हा. जेव्हा आपल्याला एखादं वाक्य किंवा स्टेटमेंट जे असेल, सेंटेन्स जे असेल ते नकारात्मक दाखवायचं असल्यास आपण नो वापरतो, बरोबर. नो हा नकारात्मक शब्द आहे. मग याच्यामध्ये नो सूनर दॅन, याच्यामध्येच नो आलेला आहे म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळेल नो सूनर दॅन ऑलवेज यूज टू शो द निगेटिव्ह स्टेटमेंट. जेव्हा नकारात्मक वाक्य दर्शवायचे असतील तेव्हा नो सूनरचा वापर केला जातो. नाव फॉर द नो सूनर देर आर 3 डिफरंट स्ट्रक्चर्स. Now, while using the no sooner, the main first structure we can see of no sooner plus had plus subject plus verb 3 plus remaining sentence plus than plus subject plus verb second plus remaining sentence. आता बघा, no sooner than also we use for joining two sentences. no sooner हे सुद्धा कंजंक्शनच आहे, त्यामुळे अर्थातच हे आपण 2 वाक्य जोडण्यासाठी वापरतो, बरोबर. पण जेव्हा आपण no sooner वापरतो त्यावेळी जे काही आपण ऑक्झिलरी वर्बचा वापर करतो सेंटेन्समध्ये, ते ऑक्झिलरी वर्ब 4 ऑक्झिलरी वर्ब ठरलेले आहेत. कोणते 4 ऑक्झिलरी वर्ब? हॅड, डू, डज, डिड. या 4 ऑक्झिलरी वर्बच्या व्यतिरिक्त कोणतंही ऑक्झिलरी वर्ब आपण नो सूनर दॅन मध्ये वापरू शकत नाही. इट मीन्स दॅट ऑलवेज वी हॅव टू यूज हॅड, डू, डज ऑर डिड. यापैकी कोणतंही एक ऑक्झिलरी वर्ब आपल्याला नो सूनर दॅनच्या स्टेटमेंटमध्ये वापरायचं असतं. ओके. नाव सी द फर्स्ट स्टेटमेंट, नो सूनर plus had. Now where you will use the auxiliary verb? Right next to the no sooner. no sooner लिहिल्यानंतर लगेचच तुम्हाला यापैकी एक ऑक्झिलरी वर्ब जी के सेंटेन्सला सुटेबल असेल ते ऑक्झिलरी वर्ब तुम्हाला वापरायचं आहे. राईट नेक्स्ट टू द नो सूनर. नो सूनर लिहिल्यानंतर लगेचच तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब हॅड किंवा डू किंवा डज किंवा डिड यापैकी एक वापरायचं. आता पहिलं आपण जे स्ट्रक्चर बघतोय ते हॅडचं स्ट्रक्चर बघतोय, बरोबर. तर आता हॅडचं स्ट्रक्चर बघत असताना नो सूनर लिहिल्यानंतर जर का सेंटेन्समध्ये हॅड असेल तर सब्जेक्ट, त्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म, वर्बचा थर्ड फॉर्म. जर का हॅड असेल तर वर्बचा थर्ड फॉर्म म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. जर का हॅड वाक्यात वापरलेला असेल तर क्रियापदाचं तिसरं रूप. आफ्टर दॅट रिमेनिंग वर्ड्स इन द स्टेटमेंट्स प्लस दॅन. ओके. इन द फर्स्ट स्टेटमेंट आता इथं 2 वाक्य आहेत, त्या 2 वाक्यामधील जर का तुम्ही नो सूनर लिहिलं, हॅड लिहिलं, सब्जेक्ट लिहिलं आणि वर्ब लिहिलं, हेच वर्ब, सब्जेक्ट, नो सूनर, हॅड हे सगळं वापरल्यानंतर पहिल्या स्टेटमेंटमध्ये जे काही उरलेलं वाक्य असेल ते उरलेलं वाक्य वर्बच्या थर्ड फॉर्म नंतर लिहायचं. ओके. देन आफ्टर दॅट वी हॅव टू राईट दॅन. आता काही वेळेला तुमची देन आणि दॅन मध्ये मिस्टेक होते, तर मिस्टेक कुठे होते? देन दॅन. तर देन इज रॉंग. वी हॅव टू ऑलवेज राईट दॅन.
तुमचं ई आणि ए मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर आणि काही वेळेला जर नो सुनर दॅन या वाक्य असेल आणि यातून स्पॉट द एरर करायचा असेल, चुकीचा भाग ओळखावा असा जेव्हा स्पॉट द एररचा क्वेश्चन येतो त्यावेळी काही वेळेला नो सुनर दॅन हे पूर्ण वाक्य व्यवस्थित लिहिलेलं असतं, परंतु दॅनच्या जागेवर देनचा वापर असतो. मग त्यावेळी तुम्हाला तो एरर ओळखता आला पाहिजे. नो सुनरच्या वाक्यामध्ये ऑलवेज कम्स दॅन, देन कधीही येत नाही. दॅन THAN दॅनचाच वापर करावा लागतो. ओके, देन दॅन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब सेकंड. आता दुसरं जे स्टेटमेंट आहे त्या दुसऱ्या स्टेटमेंटमधलं जे क्रियापद आहे, वर्ब आहे, त्या क्रियापदाचा दुसरा फॉर्म वापरायचा प्लस रिमेनिंग सेंटेन्स. ओके, नाउ लेट्स सी एक्झाम्पल. He reached the station. Example. He had reached the station. The train departed, comma, the train departed. Now sometimes in this sentence had will not give. आता काही वेळेला had दिलं पण जात नाही आणि काही वेळेला देतात पण. So if sentence will be he reached the station, the train departed. आता हे सेंटेन्स जेव्हा येईल त्यावेळेस तुम्हाला कशावरून ओळखायचं की तुम्ही डू, डज, डीड, हॅड वापरायचे. तर यामध्ये reached, डिपार्टेड ईडी जॉईन केलेला आहे म्हणजे आपण इथं कोणता फॉर्म वापरायचा तर हॅड वापरायचा. सो फर्स्ट ऑफ ऑल नो सुनर इमिजिएटली हॅड सब्जेक्टच्या आधी आणि नो सुनरच्या नंतर ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब कुठे वापरायचं? सब्जेक्टच्या आधी आणि नो सुनरच्या नंतर. नो सुनर हॅड. हॅड इज अ ऑक्झिलरी वर्ब. तर आता आपण कोणती ऑक्झिलरी वर्ब वापरायचे पुन्हा लक्षात घ्या. हॅड, डू, डज, डीड यापैकीच एक कोणतंही ऑक्झिलरी वर्ब जे की सेंटेन्सला सुटेबल असेल. नो सुनर हॅड देन सब्जेक्ट. नो सुनर हॅड ही रीच्ड. नो सुनर हॅड ही रीच्ड the station then. आता पहिलं स्टेटमेंट कंप्लीट झालं. नो सुनर वापरलं, देन हॅड, देन सब्जेक्ट दॅट इज ही, बरोबर. वर्ब 3 आहे रीच्ड. रीच्ड हे वर्बचा तिसरा फॉर्म आहे. रीच, रीच्ड, रीच्ड, बरोबर. रीचचा सेकंड फॉर्म सुद्धा रीच्ड येतो आणि रीचचा थर्ड फॉर्म सुद्धा रीच्ड येतो. मग आता आपण इथं वर्ब थर्ड वापरला. त्यानंतर रिमेनिंग कोणतं होतं? द स्टेशन. जे रिमेनिंग स्टेटमेंट होतं पहिल्या स्टेटमेंटमधलं ते लिहिलं. देन वी हॅव टू राईट दॅन. ओके, नो सुनर हॅड ही रीच्ड द स्टेशन दॅन. Then next subject in the sentence is the train. Okay, the train. Now second form of verb depart. Depart is a main form, so depart, departed. Departed is a second form. The train departed. Okay, now see, no sooner plus had plus subject plus third form of verb plus remaining sentence plus than plus subject plus verb second plus remaining statement. Okay, so the sentence no sooner had he reached the station than the train departed. आता एक लक्षात घ्या, नो सुनर दॅनच्या स्टेटमेंटमध्ये फक्त कोणतं पंक्च्युएशन मार्क वापरला जातं तर फुल स्टॉप ॲट द एंड.
ॲट द एंडला फक्त फुल स्टॉप येतो, मध्ये आधे कॉमा इन्व्हर्टेड कॉमा येत नाही, कोणतंही पंक्च्युएशन मार्क येत नाही, फक्त फुल स्टॉप येतो जो की ॲट द एंडला असतो. ओके, सो नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स दॅट इज no sooner plus did plus subject plus verb 1 plus remaining sentence plus than plus subject plus verb second. आता बघा, ज्यावेळेस आपण हॅड वापरलं त्यावेळेस हॅडच्या वेळी आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं, वर्बचा थर्ड फॉर्म वापरला, बरोबर. पण आता जेव्हा आपण डीड वापरत असू त्या डीडच्या वेळी वर्बचं पहिलं रूप वापरायचं. ओके, जेव्हा स्टेटमेंटमध्ये डीड असेल तेव्हा क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं पहिल्या स्टेटमेंटमध्ये. त्यानंतर जेव्हा दॅन वापरतो दॅन नंतर आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं. आता दॅन नंतर क्रियापदाचं दुसरं रूप हे डीडमध्ये आणि हॅडमध्ये सेम असतं. डीडमध्ये सुद्धा आणि हॅडमध्ये सुद्धा सेकंड स्टेटमेंटमध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं आणि डीडमध्ये पहिल्या स्टेटमेंटमध्ये क्रियापदाचं पहिलं रूप येतं. ओके, नाव लेट्स सी एक्झाम्पल. Example, we hear the noise and we rush to the spot. ओके, सेंटेन्स काय आहे? वी हिअर द नॉइज अँड वी रश टू द स्पॉट. इन दिस सेंटेन्स यू हॅव टू यूज नो सूनर दॅन. ओके, तर तुम्ही कसं वापराल? फर्स्ट नो सूनर देन डीड. नो सूनर डीड वी क्रियापदाचं पहिलं रूप आहे, बरोबर. वी हिअर द नॉइज. नो सूनर त्यानंतर डीड वापरलं, त्यानंतर सब्जेक्ट आहे वी आणि वर्ब फर्स्ट दॅट इज हिअर. ओके, रिमेनिंग सेंटेन्स द नॉइज. इथपर्यंत क्लिअर झालं. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये सब्जेक्ट काय आहे? वी. दॅन वी देन रश. आता इथं क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं. इथं देताना सेंटेन्समध्ये पहिलं रूप आहे रश, बरोबर की नाही. मग इथं दुसरा सेकंड फॉर्म यूज करायचं आहे, म्हणून दॅन वी रश्ड. ईडी फॉर्म जोडायचा. ओके, रश to the spot. Remaining sentence to the spot. Okay, now the structure is no sooner plus did plus subject plus verb 1 plus than plus subject plus verb second. Now आपण सेंटेन्स मध्ये काय चेंज केला? मग we hear the noise and we rush to the spot. In this sentence we use no sooner at the beginning. No sooner सुरुवातीला येतं, बरोबर. No sooner did we hear the noise than we rushed to the spot. आता यामध्ये पहिल्या स्टेटमेंटमध्ये वर्बचं पहिलं रूप वापरायचं आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये वर्बचं सेकंड रूप वापरायचं, सेकंड फॉर्म वापरायचा. ओके, नाव थर्ड स्ट्रक्चर.
no sooner plus do or does. आता डू किंवा डज असेल त्यावेळेस सेंटेन्सचं स्ट्रक्चर हे सेम असतं डू किंवा डजच्या वेळी. सो नो सूनर प्लस डू ऑर डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस रिमेनिंग सेंटेन्स प्लस दॅन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस रिमेनिंग स्टेटमेंट. ओके, आता थर्ड फॉर्म कोणता आहे किंवा थर्ड स्ट्रक्चर कोणता आहे? नो सूनर प्लस डू ऑर डज. नो सूनर नंतर डू किंवा डज वापरायचं प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब वन क्रियापदाचं पहिलं रूप, त्यानंतर उरलेलं स्टेटमेंट प्लस दॅन प्लस सब्जेक्ट प्लस verb 1 plus remaining sentence. Now here we have done with the three structures of no sooner than. आता तुम्हाला काही वेळेला असाही प्रश्न येतो एक्झाम मध्ये की यूज as soon as and remove no sooner than. Use as soon as remove no sooner than. तुम्हाला सेंटेन्समधून जेव्हा ॲज सून ॲजचं एक सेंटेन्स मिळतं त्या ॲज सून ॲजच्या सेंटेन्समधून तुम्हाला ॲज सून ॲज काढून त्याऐवजी नो सूनर दॅनचा वापर करावा लागतो. असं स्टेटमेंटसुद्धा असा क्वेश्चनसुद्धा येतो की यूज ॲज सून ॲज ऑन प्लेस ऑफ नो सूनर दॅन. ओके, किंवा नो सूनर दॅनचं डायरेक्टली वाक्य येतं आणि ॲज सून ॲज वापरा, किंवा ॲज सून ॲजचं वाक्य असतं आणि त्यातून ॲज सून ॲज काढून नो सूनर दॅन वापरायचं असतं. म्हणजे हे प्लेसेस चेंज करायचे असतात. तर त्यासाठी काही रूल्स आहेत. यूज ॲज सून ॲज रिमूव्ह नो सूनर दॅन. जेव्हा नो सूनर दॅन चं वाक्य असेल आणि नो सूनर दॅन काढून त्याऐवजी तुम्हाला ॲज सून ॲज वापरायचं असेल तर त्यासाठी काही रूल्स आहेत. फर्स्ट रिमूव्ह नो सूनर फ्रॉम सेंटेन्स. तेव्हा पहिला रूल काय आहे? सेंटेन्समधून नो सूनर काढून टाकायचं. ओके, ऑन प्लेस ऑफ नो सूनर ॲड ॲज सून ॲज. त्यानंतर नो सूनरच्या जागेवरती ॲज सून ॲज टाकायचं. आता आपण नो सूनर दॅन आणि ॲज सून ॲज यामध्ये साम्य काय बघितलं की नो सूनर आणि ॲज सून ॲज हे दोन्हीही जेव्हा पहिल्या स्टेटमेंटच्या सुरुवातीला येतात, बरोबर की नाही? देर इज वन थिंग दॅट इज सेम इन द नो सूनर अँड ॲज सून ॲज, दॅट इज नो सूनर अँड ॲज सून ॲज comes at the beginning of first sentence. Yes, so on place of no sooner we can add as soon as. Then third is subject plus auxiliary verb plus remaining sentence. It means that the structure will be first rule, that is remove as soon as, remove no sooner than, no sooner. First remove no sooner. Then on place, second on place of no sooner add as soon as. Okay, then the third rule is after writing as soon as, after as soon as subject, it means the structure will be as soon as plus subject plus auxiliary verb. Now in the as soon as statement, which auxiliary verb we should use? We have seen already. As soon as subject auxiliary verb plus remaining
sentence. Okay, and remove than from sentence. Fourth rule is we have to remove than. Okay, and on place of than, fifth rule, on place of than put comma. दॅनच्या जागेवरती आपल्याला काय यूज करायचं तर कॉमा. दॅन आपण कधी वापरतो, जेव्हा दुसरं स्टेटमेंट सुरुवात होतं तेव्हा आपण दॅन वापरतो, बरोबर. दुसऱ्या स्टेटमेंटच्या सुरुवातीला नो सुनर दॅनमध्ये दॅनचा वापर होतो. मग जेव्हा आपण नो सुनर दॅन काढून ॲज सून ॲज वापरतो त्यावेळी ॲज सून ॲजच्या स्टेटमेंटमध्ये दॅन काढून त्या दॅनच्या ऐवजी आपल्याला कॉमा द्यावा लागतो. ओके, नाव लेट्स सी एक्झाम्पल. No sooner had we entered the room then they started clapping. ओके, सेंटेन्स काय आहे, नो सुनर हॅड वी एंटर्ड द रूम दॅन दे स्टार्टेड क्लॅपिंग. आता या सेंटेन्समध्ये आपल्याला नो सुनरच्या ऐवजी ॲज सून ॲज वापरायचे. तर या रूल्सप्रमाणे पहिल्यांदा काय करायचं, रिमूव्ह नो सुनर. पहिल्यांदा नो सुनर काढायचं. So no sooner, if we will remove on place of no sooner we have to put as soon as. Okay, as soon as. Then after that as soon as, then subject we have to write. Which is the subject? We is a subject. As soon as we. After we have to put the auxiliary verb. Yes, as soon as, then subject, then auxiliary verb. Auxiliary verb use that is had. Had या auxiliary verb चा वापर केलेला आहे. As soon as we had entered the room. Entered the room. Now here end of first sentence, the room. Then here is than. We have to remove than also. On place of than we have to put a comma. Enter the room, comma, they started clapping. Okay, so simple it is. Only we have to remove as soon as, only we have to remove no sooner, and we have to add as soon as. We have to remove than, we have to put comma, and we have to change the place of auxiliary verb and subject. सब्जेक्ट आधी लिहायचा आणि नंतर ऑक्झिलरी वर्ब लिहायचा. एवढे चेंजेस केले की तुम्ही नो सुनर दॅनचं वाक्य ॲज सून ॲजमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकता. नाव in no sooner sentence, after no sooner, if the auxiliary verb do, does, did is there, then after as soon as plus subject plus auxiliary verb do, does, did, from that we have to take a verb form. आता जेव्हा सेंटेन्समध्ये ऑक्झिलरी वर्बचा वापर होतो त्यावेळी आता काही वेळेला ऑक्झिलरी वर्बचा वापर हा डू, डज, डीड किंवा हॅड यापैकी एका ऑक्झिलरी वर्बचा वापर असतो. मग त्या ऑक्झिलरी वर्बच्या वापरानुसार आपल्याला वर्ब फ्रॉम वापरावा लागतो, वर्बचं रूप वापरावं लागतं. जसं की जर समजा डू असेल, इफ देर इज डू इन सेंटेन्स देन वी हॅव टू यूज फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. जर का सेंटेन्समध्ये डू असेल तर फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. देन इफ देर इज सेंटेन्स इन डज, जर का डज असेल तर वर्ब
ज्याला एस किंवा ES प्रत्यय लागलेला असतो. ओके, देन डीड असेल तर वर्ब सेकंड. ओके, इफ देर इज डीड देन वी हॅव टू यूज वर्ब सेकंड. नाव हिअर द फर्स्ट वर्ब दॅट वी यूज enter. Okay, enter we change to the entered. Only in the sentence already here use the second form of verb, that is entered. Now in your notes I will give the detailed examples and rules also. Thank you.